नमस्कार, मैं श्रीकांत केएमटी में आपका स्वागत करता हूं। दर्शकों, जैसे कि आप सभी को पता ही है कि हर साल महासमाधि भूमि पवनी यहाँ पे वर्धापन दिन 16 जो है बहुत ही ज़ोरों शोरों से, हर्ष उल्लास से और बहुत ज़्यादा उपासक उपासियों के संख्या में मनाया जाता है। जी हाँ, इस साल भी वर्धापन दिन 16 मनाया गया, मगर आप सभी जानती हो कि इस कोरोना काल ने हमारे दैनंदिन जो प्रोग्राम है, जो जीवनी है, वो पूरी तरह से बदल के रख दी है। मगर जो नियमावली, जो एक रोटेशन चल रहा है महासमाधि भूमि महाविहार स्तूप में कार्यक्रम का, वो अब भी जारी है। मगर इस कोरोना के पार्श्वभूमि में या कोरोना का जो प्रादुर्भाव है उसके मद्देनज़र ये कार्यक्रम अब सीमित लोगों में मनाया जा रहा है। वही कार्यक्रम को हम आपसे रूबरू कराएंगे कि महासमाधि भूमि का ये वर्धापन दिन 16। हम आपसे ये भी क्षमा भी चाहते हैं कि इस कार्यक्रम में आपको सहभाग लेते नहीं हुआ, क्योंकि कोरोना काल चल रहा है। मगर फिर भी हम हमारे केव टीवी के माध्यम से वो महासमाधि भूमि महाविहार वर्धापन दिन 16 हम आपको आपके घर में ही केम टीवी के माध्यम से दिखाएंगे। तो दर्शकों, आइए चलते हैं महासमाधि भूमि महास्तूप सिंधपुरी पवनी।
कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बोधिसत्व देंगेउदाय सिसाईचो यांना त्रिवार नमन. आजच्या 34व्या महासमाधीभूमी धम्मोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य भदंत संघरत्नजी मानके, अध्यक्ष पय्यामेत्ता संघ. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी प्राध्यापक डॉक्टर पूज्य भदंत धम्मदीपजी, पूज्य भदंत डॉक्टर ज्ञानदीपजी, पूज्य भदंत डॉक्टर चिंचाल मेत्तानंद जी. इसके बाद में ये पय्या मेत्ता संस्था के द्वारा एक धम्मलेखन स्पर्धा का आयोजन किया गया था. उसमें जो विजेता है उनको यहाँ पर सम्मानित किया जाएगा, पारितोषिक दिया जाएगा. इस कार्यक्रम का संचालन डोंगरगढ़ के नवीन जी अंबादे करेंगे, ऐसे मैं उनसे विनती करता हूँ. आज के इस कार्यक्रम में पुरस्कार वितरण का कार्यक्रम भी आयोजित है, जिसमें धम्म लेखन स्पर्धा जो प्रतिवर्ष पय्या मेत्ता संघ द्वारा आयोजित की जाती है, उसके प्रथम, द्वितीय एवं तृतीय स्थान प्राप्त करने वालों को पय्या मेत्ता संघ द्वारा पुरस्कार दिया जाता है. इसी स्पर्धा में तृतीय स्थान जिन्होंने प्राप्त किया है, मुनिराज वज्र जी, शिवनी, मध्य प्रदेश. उन्होंने धम्मलेखन स्पर्धा में ऑल ओवर इंडिया प्रथम पुरस्कार प्राप्त किया है. पय्या पिटक आणि मेत्ता पिटक हे प्रत्येक वर्षी समाजामध्ये धम्म रुजविण्याकरिता कार्य करीत असतात. असे भिक्खू, भिक्खुनी, उपासक, उपासिका यांना देण्यात येते. साधु साधु. धम्म को आचरण करते हैं और समाज हित के और कल्याण के लिए कार्य करते हैं. ऐसे एवं उपासक को मेत्ता पिटक प्रदान किया जाता है पय्या मेत्ता संघ द्वारा. साधु 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 साधु. बाबासाहेबाची प्रेरणा घेऊन मी धार्मिक कामाला लागली. धार्मिक कामामध्ये मी 15 वर्षाची होती तेव्हापर्यंत माझं मॅट्रिक 11वीपर्यंत शिक्षण झालं. आणि त्यानंतर मी ह्या सामाजिक कार्यकर्ता जे सदानंद भंतजी होते ते पहिले गुरु होते, त्यानंतर दीपंकर भंतेजी होते, यांचे मार्गदर्शनामुळे मी इथपर्यंत आली. आणि मेदनकर भंतेजी, आनंद कौशल्यान भंतेजी हे मिळाले तेव्हा त्यांनी मला म्हणाले की तुम्ही शाळेमध्ये तर जाता मुलांना शिकवायला, पण तुम्ही अनाथ मुलांची सेवा करू शकता का. त्यांचा उद्देश एकच होता भंतेजीचा की आम्ही खेड्यापाड्यामध्ये जातो आणि लोकांना म्हणतो एकतरी मुलगा द्या आम्हाला धर्माच्या कामाकरता, पण कोणी तयार होत नाही. पण आपण बालसदन, आश्रम, अनाथ मुलांची सेवा केली, त्याच्यामधून कोणी मुलं घडतील तर ते आपल्या धर्माला कामाला येतील. तसेच भंतेजीचे स्वप्न म्हणून आम्ही ते बालसदन चालवत आहोत. आणि तिथूनच जे तयार झालेले आहेत प्रज्ञाज्योती, बोधानंद, अजून हे जे काय भंतेजी झाले आहेत ते कार्य करत आहेत. मला तेवढंच समाधान वाटते. कमीत कमी फूल नाही, मी फुलाची पाकळी एवढंच काम करत आहे. ह्या कामाकरता खूप मेहनत करावं लागते, खूप परिश्रम करावं लागते. दुसऱ्याच्या मुलांना पाहणं फार कठीण आहे, त्यांना घडवणं फार कठीण आहे. आजच्या परिस्थितीमध्ये मुलं तर खूप अवाढ झाले आहेत, ते काही ऐकत नाही. पण आहेत एवढे. करोनामध्ये मुलं आले आमच्याकडे, गव्हर्मेंटनी आम्हाला म्हटलं सगळ्याच्या संस्था बंद केल्या,
पण आमची संस्था बंद नाही केली त्यांनी, कारण आम्ही जाणंही नाही देऊन राहिला, आम्हाला काय अनुदानही नाही मिळून राहिलं. आता 2 वर्षापासून तसं अनुदान मिळत होतं, पण आता मिळून नाही राहिलं. तरी पण आम्ही भंतेजीचे कार्य म्हणून आम्ही बंद केलं नाही. साधु 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 साधु. धम्मदान आपल्या महास्तुपाकरिता दिलेलं आहे. त्यांचं नाव मी घोषित करणार आहे, आता तुम्हाला सांगणार आहे तुमच्या समक्ष. त्यामध्ये उपासक अमर घरडे, दादाभाऊ सनकाडे यांनी सुरक्षेच्या दृष्टीने महासमाधी भूमी महास्तुपामध्ये CCTV कॅमेरा आणि कार्पेट दान केले आहे. पय्या मित्र संघाच्या माध्यमातून जे कार्य मागील 34 वर्षापासून सुरू आहे, त्या कार्याला एक गती मिळावी त्या हेतूने आणि भंतेजींनी दिलेले जे संदेश आहेत त्याच्यामध्ये दान पारमिता त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याचं एक छोटंसं पालन करण्याच्या हेतूने पय्या मित्र संघाला एक मदत करण्यात आलेली आहे. आपण सर्वांनी पय्या मित्र संघाच्या या कार्याला नेहमी गती प्रदान करावी व होईल शक्य तितकी होईल मदत पय्या मित्र संघाला करावी असं आवाहन आज इथून करतो व आपले 2 शब्द समाप्त करतो. जय भीम. कुणाल गोर यांनी महासमाधी विशेषांकाकरिता ॲप्लिकेशन तयार करून दिले आहे. आता तो अंक आपण ऑनलाईनसुद्धा त्याचं वाचन करू शकतो आणि बऱ्याचदा तो ऑनलाईन आणि सर्व याच्यामध्ये तो सहयोग करत असतो. धन्यवाद. मैं अपना एक छोटा सा आपके साथ बताना चाहूँगा. ये जो मैंने अभी एक छोटा सा एप्लीकेशन बनाया या मोबाइल एप्लीकेशन बनाया है, इसकी शुरुआत आज से 16 साल पहले माननीय बंते जी के घर से ही हुई थी. उन्होंने हमें कुछ 16 साल 3 महीने पहले ऑफिस में एक कंप्यूटर लाकर दिया था, जिससे मुझे ये इच्छा हुई थी कि मैं कंप्यूटर्स में कुछ आगे पढूं. उसी के माध्यम से आज मुझे ये मौका मिला है कि मैं उस ज्ञान के माध्यम से इस पय्या मित्र संघ के लिए कुछ अपनी तरफ से एक छोटा सा दान दे पाया. इस पय्या मित्र संघ द्वारा हर साल एक स्मरणिका प्रकाशित होती है और यह स्मरणिका सिर्फ जितनी प्रिंटेड कॉपीज़ होती है उतनी ही डिस्ट्रीब्यूट हो पाती है. लेकिन अभी इस एप्लीकेशन के माध्यम से हम उस जगह पर भी हमारी इस स्मरणिका को भेज सकते हैं जहां पर हम लोग प्रिंटेड कॉपी नहीं बेच पाते हैं. ये गूगल के प्ले स्टोर पर इजीली अवेलेबल है और इसके साथ साथ इस पय्या मित्र संघ के जितने भी कार्यक्रम हैं वो सारी जानकारी अभी हम लोग को इस ऐप के थ्रू मिल जाएगी. और इस काम के लिए मुझे ये अवसर देने के लिए मैं बंते जी का बहुत बहुत धन्यवाद करता हूँ. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित सर्व बौद्ध संघाला मी त्रिवार वंदन करतो आणि भदंत संगरत्न मानकेजी, या ठिकाणी मेतानंदजी आहेत, नाग दीपंकरजी आहेत. ह्या माणसांनी, या लोकांनी, यांच्या वाणीने आम्ही बुद्धाचा विचार पुष्कळसा समजण्याचा प्रयत्न केला आणि संगरत्न मानकेजींचं जे प्रेम आम्हा लोकांवर आहे, गुरुदेव सेवा मंडळाच्या चळवळीवर आहे, की ते वारंवार येऊन आम्हाला बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचं मार्गदर्शन गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यक्रमामध्ये देतात. आणि एक मोठा परिवार या ठिकाणी त्यांच्यामुळे निर्माण झाला. आणि तुकडोजी महाराजांनी म्हटलं, हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर, यासी कारण एकच प्रचार प्रभावशाली. आणि हा प्रचार प्रभावशाली करण्यासाठी
आम्ही लोक भंतेजी या त्यावेळेस सर्व जपानमध्ये होते. पण मला आठवतं की आम्ही परिवर्तन विचारमंचकडून आणि आमचा बहुजन सौरभ नावाचं एक आम्ही वर्तमानपत्र काढलं. त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आम्ही सगळे ॲक्टिव्हिटीज जे करत होतो, तर सर्वात आधी प्रतिक्रिया जर कुठली राहत होती, आम्ही जे जे कार्यक्रम ऑनलाईन करायचं, तर भंतेजी जपानमध्ये राहून त्या ठिकाणून पहिल्यांदा प्रतिक्रिया जर कोणी देत असेल किंवा पहिल्यांदा कोणी जर त्याला लाईक करत असेल, तर भंतेजीचा संगरत्न मानकेजीचा त्यावर प्रतिक्रिया राहायची. आणि घार जशी आकाशात राहते आणि आकाशात राहूनही ती पिलांवर लक्ष ठेवते किंवा तिचं सभोवताल लक्ष राहतं, तसं भंतेजी नेहमी आम्हा लोकांच्या संपर्कामध्ये राहून आम्हा लोकांना सन्मार्ग दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. कारण मित्रांनो, संत प्रवृत्तीची माणसं जगाला तारत असतात आणि त्या संत प्रवृत्तीमध्ये ही सगळी बौद्ध भिक्खू त्या संत परंपरेतले आहेत. कारण राजे किती आले गेले, त्यांचे कायदे नष्ट झाले, सत्तेचे दरबार उजळले, परंतु राज्य चाले संतांचे. या लोकांच्या संस्कारानेच तुम्ही आम्ही एका चांगल्या सन्मार्गाकडे जात असतो. आणि म्हणून मी या ठिकाणी आजच्या या वर्धापन दिनी त्यांच्या एका सुमंगल दिनी मैत्रीभाव जपत या बुद्धाच्या चरणी प्रार्थना करतो की आम्हा सगळ्यांना त्या पंचशिलाच्या मार्गाने जगण्यासाठी प्रेरणा मिळो आणि या बुद्धभूमीतून आमची ती प्रेरणा आम्ही सातत्याने घेत राहू. पुन्हा एकदा त्रिवार बौद्ध भिक्खूंना वंदन करून माझ्या वाणीला विराम देतो. जय भीम, नमो बुद्धाय. आज यहाँ पर उपस्थित भिक्खु संघ को मैं 3 बार वंदन करता हूँ. यहाँ पर उपस्थित भिक्खुनी संघ, उपासक और उपासिकाएं, आप सभी को मेरी तरफ से धम्म की मंगल कामनाएं. बेसिकली मैं महाराष्ट्र से नहीं हूँ, लेकिन काफ़ी भाषाएं भी जानता हूँ. यहाँ पर आने का जो अवसर मुझे प्राप्त हुआ है, पूज्य भदंत डॉक्टर सीलवंश थेरो जी के सानिध्य में हुआ. मेरा जो विहार करने का स्थान है वो कौसंबी है. कौसंबी भगवान बुद्ध के वचनों में कई बार पढ़ने को मिलता है. मेरा जन्म हरियाणा में हुआ. हरियाणा से मैंने ग्रेजुएशन के बाद LLB करके मास्टर्स कंप्लीट करके मैं नेपाल में चला गया और नेपाल में 5 वर्षों तक बुद्ध के धम्म का अध्ययन और स्कूल में इंग्लिश की भाषा का टीचिंग भी किया. उसके बाद भगवान बुद्ध के धम्मों को गहराई से पढ़ने के बाद भगवान के धम्म से जब गहराई से परिचित हुआ तो मैंने अपना विचार भिक्खु बनने का अपनाया और थाईलैंड के बुद्ध विहार में उपसंपदा प्राप्त की. जगह जगह जाने का मौका मिला. ऐसे ही आज ये मौका हमारे पूज्य भदंत संगरतन मानके जी की वजह से यहाँ पर भी आने का मौका मिला. और यहाँ आकर जो मुझे महसूस हुआ है वो भी इनक्रेडिबल है, एकदम अतुल्य है. यहाँ की शांति, यहाँ का वातावरण और यहाँ भगवान बुद्ध के वचनों की गूंज से मुझे ऐसा लगा जैसे मेरा मन किसी चुंबकीय प्रभाव की वजह से इधर उधर खिंच रहा हो. ये जगह बहुत ही पवित्र, बहुत ही स्वच्छ मेरे अनुभव से मुझे लगी.
और मैं चाहूँगा कि बार बार यहाँ पर आने का मौका भी मिले। आप सभी लोग भी समय समय पर यहाँ पर आकर भगवान के धम्मों को, भगवान के वचन को सुनकर भगवान के बताए गए पारमिताओं को, भगवान बुद्ध के 10 पुण्य क्रिया वस्तुओं को जीवन में उतारकर भगवान बुद्ध के धम्म पर चलकर अपने धम्म को यूं ही लगातार आगे बढ़ाते रहें। भगवान बुद्ध ने भी अपने समय पर ऐसा कहा है कि सब कुछ कहा जा चुका है। तो मुझे लगता है कि मुझे भी बताने की ज़रूरत नहीं है, क्योंकि सब कुछ भगवान बुद्ध के द्वारा कहा जा चुका है। अब बाकी है तो सिर्फ उस पर अमल करना, उस पर चलना। इन्हीं शब्दों के साथ आप सभी को धम्म की कामनाएं। साधु साधु साधु। मी आज 5 दिवस झालेले आहे, भंतेजींच्या सान्निध्यामध्ये आहे। मी माझ्या चिवरला 20 वर्ष झाले, परंतु मी अजूनही भंतेजींच्या सान्निध्यात कधीच राहिली नव्हती। मी आज स्वतःला खूप भाग्यवान समजते आणि माझ्या कुठल्या तरी पुण्याचाच परिणाम आहे, कुशल कर्माचा, की एवढे मोठे महान भंतेजी ज्यांनी 7 वर्षाच्या वयापासून बाहेर देशात जाऊन आपलं जीवन गाठलं आणि आज एवढे मोठे झाले आणि भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये येऊन एवढं मोठं कार्य करून राहिले। त्यांचं कार्य फक्त भंडाऱ्यापुरतंच नाही आहे, तर त्यांचं कार्य भामरागड, अहेरी, एटापल्ली, शिरोंच्याकडे सुद्धा आहे। अनाथ मुलांना मदत करणे, अनाथ मुलांना कपडे वाटणे, हे सगळे त्यांच्या कार्याचे फोन जेव्हा मला बल्लारशाला येते। माझी प्रवज्जा बल्लारशामध्ये झालेली आहे आणि माझी उपसंपदा कोंढण्यपूरच्या नदीमध्ये झालेली आहे। 2001 पौष पौर्णिमेला माझी श्रामणेर दीक्षा झाली। तसंच 2011ला कोंढण्यपूरच्या नदीमध्ये कार्तिक पौर्णिमेला माझी उपसंपदा झालेली आहे। माझे गुरु प्रज्ञापाल महास्तवीर ते आता हयातीमध्ये नाही आहे, पण त्यांचं शिक्षण चांगलं होतं। मी फार कमी शिकलेली आहे, माझं एज्युकेशन काही खूप नाही आहे, परंतु भंतेजीचे कार्य बघून मला अत्यंत आनंद होते। कारण मी 5 दिवस झाले भंतेजीसोबत बसून राहिले। आजपर्यंत माझी कधीच हिंमत नाही झाली भंतेजींच्या समोर, परंतु आता भंतेजी माझ्यासोबत जेव्हा बोलतात तेव्हा मला असं वाटतं की प्रत्यक्ष माझे गुरुच माझ्यासोबत बोलून राहिले। आणि भंतेजींचं मार्गदर्शन, भंतेजीचं कार्य पाहून अत्यंत मनाला आनंद होते। आपल्याही मनामध्ये उत्सुकता येते की आपण सुद्धा असेच कार्य केले पाहिजे आणि प्रत्येक भिक्खू संघाने असे कार्य करायला पाहिजे। अनाथ मुलांना मदत करणे, मुलांना घडवणे। आज भंतेजींच्या हातामध्ये जेवढीही मुलं आहे, इथे जे कार्य करतात, कामं करायला येतात, हे सर्व भंतेजींनी आपल्या श्रमाने घडवलेले मुलं आहे। म्हणून या मागच्या वेळच्या कार्यक्रमामध्ये माझासुद्धा सत्कार झालेला आहे भंतेजीमार्फत। भंतेजींनी माझा सत्कार केला, मलासुद्धा पय्यापिटक देऊनच त्यांनी सन्मानित केलेलं आहे। तेव्हा मला जास्त बोलायला नाही मिळालं, म्हणून आता भंतेजींनी मला संधी दिलेली आहे। मी भंतेजींचे फार फार उपकार मानते माझ्यावर आणि असंच सानिध्य भंतेजींचं लाभो मला आणि भंतेजीचं मार्गदर्शन हमेशा हमेशा मिळण्यासाठी तथागताचरणी प्रार्थना करते। एवढं बोलते आणि माझ्या शब्दाला इथंच विराम देते। नमो बुद्धाय, जय भीम। नमो बुद्धाय, जय भीम। मनुष्य जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण वेळोवेळी धम्म श्रवण करणे, धम्म चर्चा करणे हे आपल्या जीवनाकरता अतिशय उत्तम अशा प्रकारच्या बाबी आहेत। तर यापासून आपल्याला कधीकधी नवीन बाबी देखील ऐकायला मिळतात। कधीकधी आपण जे प्रवचन, जे बुद्धवाणी आपण श्रवण केले असते, त्यामध्ये कधीकधी विस्मरण देखील झालेलं असते, परंतु अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून ते परत आपल्या कानावरती पडून परत आपल्या डोक्यामध्ये एक प्रकारे त्याला तशा प्रकारे साठवून ठेवून पुढे त्याचा विकास करण्याकरता अशा प्रकारच्या उत्सवामधून आपल्याला एक प्रकारे
फायदा होत असतो, लाभ होत असतो. आज आपण या ठिकाणी धम्मश्रवण करीत आहात, हे देखील आपल्याकरता एक गौरवाची बाब आहे. आणि या महासमाधी महोत्सवाच्या या धार्मिक प्रसंगी जे काही तुम्हाला नवीन चेतना, नवीन ऊर्जा, नवीन विचार हे तुमच्या भावी जीवनाकरता अत्यंत लाभदायक ठरतील, हीच या प्रसंगी मी आपल्या सर्वांच्या प्रती अपेक्षा व्यक्त करतो. आणि इथेच मी धम्मवच संपवितो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं. भगवान बुद्धांच्या धातूवर एक मोठा करंडक म्हणून संपूर्ण पवनी नगरातून एक परिक्रमा चालत असायची. ते कालकीर्द संपली आणि त्यानंतर बाबासाहेबांनी जे धम्मदीक्षेच्या पूर्वी 1954ला बाबासाहेब या क्षेत्रातून उभे होते आणि त्यांची अत्यंत मोठी जी सभा पवनी शहरामध्ये झालेली होती. डॉक्टर वाना मेश्राम हे त्या सभेचे प्रमुख स्थानी होते. बाबासाहेबांनी संदेश दिला आणि त्यानंतर त्या ठिकाणी ज्यांचं आपण मगाशी संस्मरण केलं असे पूज्यपाद भदंत सदानंदजी महास्तवीर हे खरोखरच बाबासाहेबांच्या भाषणाने प्रभावित झालेत आणि त्यांना नंतर वाटलं. तो प्रसंग आपण बघतो की बाबासाहेब आंबेडकरांनी 56ला दीक्षा दिली. दीक्षेच्या पूर्वी याच पवनी शहरातील घोडेघाट येथील पूज्य भदंत शासनरश्मी फकरू शरविजय, ज्याला थायलंड देशाने फकरू शरविजय असा मोठा पुरस्कार दिला. मला माझ्या माहितीप्रमाणे थायलंड देशाने दिलेलं ते पुरस्कार आहे. ते पहिले पूज्य भदंत आहेत धम्मदीक्षापूर्वी. आणि धम्मदीक्षेच्या नंतर डॉक्टर भदंत सावंगी मेधनकर हे देखील 57ला दीक्षित होऊन भदंत आनंद कौशल्यांच्या सानिध्यात राहिलेत. दुसरी गोष्ट, त्यांच्यानंतर आपण भदंत धर्मकीर्तींचा विचार करतो आणि ज्यांचं आपण संस्मरण केलं असे पूज्य भदंत सदानंद भंतेजी या विभागात त्यांनी कार्य केलेलं आहे. आज या धम्ममचकावर सतत त्यांची हजेरी राहायची. त्यांच्याशिवाय कार्यक्रमाचं पान हालत नसायचं अशा प्रकारचं आपले शब्द आहे. आणि म्हणून त्यांचा अभावगत झाल्यामुळे अखिल भारतीय भिक्खू संघाची जी धुरा त्यांनी सातत्याने चालविली. मी एवढंच म्हणेन की पूज्य भदंत संगरत्नजी मांडकेजी यांनी पय्या मेहताच्या अनुषंगाने तत्त्वज्ञानामध्ये एवढा परिसरामध्ये बौद्ध जनतेला ते नेहमी संदेश देत असतात. मी हेच म्हणणार होतो की सर्वप्रथम जे भगवान बुद्धांच्या धातूंचं जे काय अस्थिची पूजा व्हायची त्यानंतर ती प्रघात पद्धती संपली आणि पूज्य भदंतेजींनी या विभागामध्ये हे महास्तूप महासमाधी भूमीची प्रारंभ करून आपल्या विभागामध्ये एक बौद्ध धर्माचं मोठं केंद्र उभं झालेलं आहे. यापूर्वीचा इतिहास आपल्याला सांगण्याची गरज नाही. तेव्हा आदरणीय भंतेजींनी दरवर्षी या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत असतो. सर्व उपासक उपासिकांनी आपण खरोखरच जे पंचशील आहे, धम्म आहे, त्या धम्माचं आचरण करून आपले जीवन कसं मंगल होईल, इतरांचं कसं सुख होईल या बाबींचा विचार करून आपण वाटचाल करावी. मी अधिक न बोलता आजच्या प्रसंगी कोरोनाची एवढी परिस्थिती असताना भंतेजींचं भिक्षू संघाचं आगमन, भिक्षुणी संघाचं आगमन आणि आपण धम्मदेशनं ऐकून खरोखरीच या धम्मपूजेचा देखील आपण आस्वाद घेतलेला आहे. अधिक न बोलता सर्वांचं जीवन मंगल हो, सर्वांना सुखाचा हिताचा मार्ग लाभो अशी मंगल कामना करून आपल्या इच्छिक आणि पार्थिक वस्तू पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे शीघ्र होत अशी शुभेच्छा मंगल कामना करून इथे थांबतोय. भवतु सब्ब मंगलम. ह्या 8 फेब्रुवारीला ह्या महासमाधी भूमीवर अधिकाधिक संख्येने येत राहता. ह्या कोरोनामुळे ह्या वर्षी
असा एक लहान कार्यक्रम ठेवावा लागला. परंतु आपल्यामध्ये धम्माची श्रद्धा आहे, अटूट श्रद्धा आहे. त्या श्रद्धेमुळे इथे अनेक उपासक उपासिकांनी दान दिलं, काही वस्तू भेट दिल्यात, काही पैशाचं दान दिलं. तर हे दान देण्याची परंपरा बुद्धकालीन परंपरा आहे. सुजाताने खीर देऊन एका बोधिसत्वाला बुद्ध बनवलं. ते जगाच्या इतिहासात त्याची नोंद झाली आणि अनेक बुद्धाच्या काळातील समस्त जे राजे होते, राजा बिंबिसार, प्रसेनजीत आणि हर्षवर्धन कनिष्क, सम्राट अशोक आणि ह्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर आणि चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर आम्हाला हा बुद्ध धर्म दिला. त्या बुद्ध धर्माला आपल्याला गती द्यायची आहे, बुद्ध धर्माला वाढवायचा आहे आणि आपल्या प्राप्तीचा 20वा हिस्सा धर्माला दान करायचा आहे. दान केल्यानं पुण्य मिळते, दान केल्यानं आपल्या संपत्तीमध्ये वाढ होते, आपल्या बुद्धीमध्ये वाढ होते. म्हणून संघरत्न मानकेजी, भदंत संघरत्न मानकेजी यांनी अत्यंत परिश्रम घेऊन हे महासमाधी भूमी तयार केली. ते जपानला राहिलेत. जपानला जाऊन अनेकांशी भेटीगाठी घेऊन भिक्खू संघ इथे येत असतो. ह्या वर्षी तो भिक्खू संघ त्यांचा आला नाही. ह्या कोरोनामुळे पुढील वर्षी अवश्य येतील आणि हा कार्यक्रम अधिकाधिक प्रमाणामध्ये साजरा केला जाईल. प्रत्येक वर्षी मी येत राहतो आणि आमचा भिक्खू संघ येत राहतो. तर आपण असेच येत राहावे आणि धर्माला दान देत राहावे आणि धर्माची श्रद्धा वाढवावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. कारण सम्राट अशोकाने आपली स्वतःची मुलगी संघमित्रा हिला बोधिवृक्षाची फांदी घेऊन श्रीलंकेला पाठवलं आणि आपला मुलगा महेंद्र यांना भारताच्या गादीवर न बसवता त्याला भिक्षू बनवून श्रीलंकेला पाठवलं आणि धम्म वाढवला. अशाच प्रकारे आपल्या तुम्हाला जर 2 मुलं असतील किंवा 3 मुली असतील, त्याच्यातील एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा आपण भिक्खू संघाला दान द्यावं. धम्माच्या प्रसारासाठी हा सर्वात मोठा दान आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून दानामुळे ह्या सर्व गोष्टी वाढत असतात आणि महासमाधी भूमी जी फुलून राहिली ह्या दानामुळेच फुलून राहिलेली आहे. त्यांनी आपले भदंत संघरत्न मानकेजी यांनी अत्यंत प्रयासाने आपला हा महान स्तूप तयार केला आहे, महान भूमी तयार केलेली आहे आणि त्यांच्या सर्व कार्यामध्ये आम्ही सहभागी आहोत. आपण देखील असेच सहभागी राहावे अशी अपेक्षा करून आज थोडा बोलण्याची संधी मिळाली. ह्याबद्दल मी अधिक न बोलता परत भिक्खू संघाचे अभिनंदन करतो, आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि मी इथेच आपल्या विराम देतो आपल्या शब्दाला. भवतु सब्बमंगलं, भवतु सब्बमंगलं, भवतु सब्बमंगलं. साधू साधू साधू. आपण पोहोचलो आहोत या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी असलेले या पय्या मेत्ता संघाचे कार्याध्यक्ष, आपणा सर्वांचे सुपरिचित असलेले आपले धम्मगुरू धम्मदूत भदंत संघरत्न मानकेजी हे आपलं या ठिकाणी अध्यक्षीय भाषण करतील आणि आपणा सर्वांना धम्मदेशना देतील अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करतो. ज्ञान प्राप्ति प्राण सम्यक संबुद्ध, ज्ञान प्राप्ति का मार्ग बुद्ध धम्म, ज्ञान प्राप्ति मार्ग से चलने वाला संघ,
इन त्रिरत्न को पंचांग प्रणाम। आज यहाँ महासमाधि भूमि 34वां धम्मोत्सव मनाया जा रहा है और अभी करीब करीब अंतिम टप्पे में कार्यक्रम आज का हो रहा है। मैं साल के आधे से ज़्यादा बाहर घूमते रहता हूँ, मतलब विदेश घूमते रहता हूँ, और उसमें से इस तरह के सभा में भी जाता हूँ। कभी जापान में जाऊँगा, कभी 10 लोग भी होते हैं, कभी 50 लोग होते हैं, कभी 100 लोग होते हैं, कभी 500 लोग होंगे, लेकिन उसके ऊपर मुश्किल है। वहाँ जो सभा में मैं जाता हूँ, वहाँ जो प्रवचन देने को जाता हूँ, लोगों की संख्या 5 हो या 50 हो, वहाँ जाकर लगता है कि मैं यहाँ जो उपस्थित हूँ वो बुद्ध अनुयायी के बीच में उपस्थित हूँ। वो फिर संख्या की बात नहीं। हम कहते हैं कि बुद्ध धम्म का निर्वाण भारत में हुआ है। बाहर देश में जो प्रवचन को जाता हूँ तब लगता है कि बुद्ध के अनुयायी यहाँ बैठे हैं। बुद्ध ने दिया हुआ मार्ग से चलने वाले लोग आज मेरा प्रवचन सुनने को उपस्थित है। लेकिन थोड़ा सा दुख और थोड़ा सा खेद के साथ कह रहा हूं कि जिस देश में सिद्धार्थ गौतम बुद्ध का जन्म हुआ, जिस देश में बुद्ध धम्म की निर्मित हुई, और आज हम गौरव से कहते हैं कि हम ही बुद्ध के वारिसदार हैं। लेकिन आज का कार्यक्रम एक उदाहरण, जो बुद्ध ने मार्ग दिया है, जो बुद्ध ने चिंतन दिया है, वो मुझे बाहर में दिखाई देता है, यहाँ नहीं दिखाई देता है। मैं 100 लोगों के बीच में भी जाऊंगा तो वहाँ एक छोटे से सुई का आवाज आएगा। यहाँ पता नहीं कितने लोग आज थे। हाथी भी चलते रहेगा तो भी कोई किसी को परवाह नहीं। हम फक्त कहते हैं कि बुद्ध का धम्म ये शांति का धम्म है, लेकिन आपको देखकर लगता नहीं कि बुद्ध ने शांति का मार्ग दिया होगा। आपको देखकर, यहाँ की माहौल देखकर लगता नहीं कि बुद्ध ने शांति का मार्ग दिया होगा। अभी मैं भिक्षु हूं तो मुझे तो फॉलो करना ही पड़ेगा, लेकिन जो अनजान लोग आदमी आएगा, अननोन आदमी आएगा जिससे बुद्ध धम्म का कोई मतलब नहीं, वो ये माहौल में आएगा तो आप ही गेस करो कि वो सोचेगा क्या कि बुद्ध ने शांति का मार्ग दिया। यहां लगता नहीं, बिल्कुल नहीं लगता। या तो बुद्ध ने शांति का मार्ग नहीं दिया होगा, या तो आज 2500 साल के बाद में जो फॉलोअर यहाँ बैठे हैं वो बुद्ध के मार्ग से नहीं चल रहे होंगे। 2 में से एक है। या तो बुद्ध ने गलत मार्ग दिया होगा, या तो सही मार्ग दिया, लेकिन आज जो जीवित उनके अनुयायी हैं वो उस मार्ग से चल नहीं रहे। आज बुद्ध धम्म के बारे में नहीं बोलूंगा। एक विहार की परिस्थिति, आप विहार को विहार के रूप में स्वीकार किया होता तो यहाँ हजारों लोग, 5000 लोग भी जमा होते तो सुई का आवाज आया रहता। लेकिन आपने विहार का अर्थ ही नहीं समझा। विहार को रिजोर्ट समझा है, विहार को एक पर्यटक क्षेत्र समझा है। इसलिए भोजन इतना लेकर आएंगे, कचरा कहाँ होता पता नहीं। इसलिए बच्चा विहार के अंदर में दौड़ पद कर रहा है, घूम रहा है, फिर रहा है, लेकिन कोई माँ बाप उसके पीछे बोलते घर में कम जगह है तो यहाँ आकर खेलेगा नहीं तो क्या करेगा। खेलने के लिए बहुत जगह होती ना। आपने बुद्ध धम्म को स्वीकारा फक्त नाम मार्फत। आपने बुद्ध धम्म को, बुद्ध ने क्या उपदेश दिया, बुद्ध ने क्या संदेश दिया, उस तौर पर नहीं स्वीकारा। उस तौर पर स्वीकारा होता तो ये रिजोर्ट
या पर्यटक क्षेत्र नहीं, ये एक धार्मिक स्थल बना रहता, लेकिन यहाँ लगता नहीं। खाना इतना लेकर आएंगे, पानी कितना, यहाँ पानी बहुत है, पानी कितना लेकर आएंगे पता नहीं, लेकिन कचरा का कचरा लेकर जाते। इस विहार को, महाविहार को अगले साल 14 साल होगा, लेकिन आज तक मैंने कभी वो आदमी नहीं देखा कि अपने साथ झाड़ू लाकर झाड़ू मार रहा होगा। कचरा करेंगे, उनको बोलने को जाएंगे उठाओ तो बोलते इतना बड़ा विहार है, नौकर नहीं रख सकते क्या? दो। मैं कभी बुद्धगया, सारनाथ जाता हूँ, राजगीर जाता हूँ, तो मैं मेरे साथ में जो आते उनको बोलता हूँ झाड़ू लेकर चलो। जरूर झाड़ू लेकर जाता हूँ और पूजा अर्चना, पूजा साधना करने के पहले झाड़ू मारने को लगाता हूँ मैं स्वयं। क्यों? कि वो एक मेरी श्रद्धा का स्थल है, एक बुद्ध से जुड़ा दर्शनीय स्थल है। वो रिजोर्ट नहीं है, वो पर्यटक क्षेत्र नहीं है, मेरे लिए श्रद्धा का स्थल है। इसलिए वहाँ जो साधना करते, वहाँ जो पूजा करते, उसके पहले जो भी कुछ साथ में आता है उनको झाड़ू लाने को बोलता हूँ और झाड़ू मारने को बोलता हूँ। क्यों? कि वो पर्यटक क्षेत्र नहीं है, क्यों? कि वो रिजोर्ट नहीं है, वो हमारे लिए श्रद्धा का क्षेत्र है। आपने भी इस विहार को, इस भूमि को रिजोर्ट नहीं, पिकनिक का क्षेत्र नहीं, घूमने फिरने का पर्यटक क्षेत्र नहीं, एक श्रद्धा का स्थल, एक भावना का स्थल समझे तो शायद कल, आज जो भावना नहीं है, आज जो परिस्थिति नहीं है, उसमें थोड़ा सा परिवर्तन हो सकता है। आज यहाँ संस्था की तरफ से भी जो आवाज़ बराबर नहीं आया, उसके लिए तो संस्था की तरफ से आपको माफ़ी मांगना चाहिए, क्योंकि बराबर प्रवचन का आवाज़ नहीं आया होगा। लेकिन उससे भी बढ़कर जो आपके तरफ से कार्यक्रम डिस्टर्ब हो गया, वो इसलिए कि इस भूमि को आपने श्रद्धा के तौर पर नहीं देखा, इस भूमि को आपने पर्यटक क्षेत्र के तौर पर देखा। इसलिए अभी जो माहौल है वो माहौल बना है। ये साल कार्यक्रम भी उसी के लिए छोटा हो गया कि जो कोरोना का मामला था, देश ही नहीं पूरे दुनिया को बल मचा दिया, हल मचा दिया। तमाम लोगों का मृत्यु हुआ, हमारे बीच में भी कई लोग हैं कोरोना के कारण उनका देहांत हो गया। मैं उनको सबको श्रद्धांजलि देता हूँ। जिनके ऊपर जो कोरोना के कारण संकट आया, उनको त्रिरत्नानुभावे बल मिले, ये प्रार्थना करता हूँ। और आगे का साल, ये साल जो हमें मुसीबत सहन करना पड़ा, वो नहीं रहे सभी प्राणी का, मानव का नहीं। मानव का फक्त बोले तो मानव उल्टा काम करता है। मानव अपनी सोचता है, अपनी सोचने के कारण बहुत कुछ इस पृथ्वी के ऊपर गड़बड़ होता है। इसलिए जो भी कुछ इस पृथ्वी के ऊपर प्राणी होंगे, फल पौधे होंगे, उन सबका जीवन मंगलमय हो, यही प्रार्थना करता हूँ और आज के प्रवचन समाप्त करता हूँ। नमो बुद्धाय। आज 8 फेब्रुवारी 2021 34व्या महासमाधी भूमी धम्मोत्सवाचे अध्यक्ष पूज्यभदंत संगरत्नजी मानके व प्रमुख उपस्थिती पूज्यभदंत धम्मदीपजी महाथेरो। आज आपण 34व्या महासमाधीभूमी धम्मोत्सवात एकत्र झाले व शासनाच्या दिलेल्या नियमाप्रमाणे नियमाचे पालन केले, त्याच्यासाठी मी तुमच्या मनापासून आभार मानतो।